नमस्कार मंडळी, आज आपण 4 वेगवेगळ्या प्रकारच्या भन्नाट अशा चवीच्या रस्सा कडधान्य भाज्या पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे मी सुरुवातीला मटकीची भाजी करत आहे. मटकी छान मोड आलेली आहे. 200 ग्रॅम मटकी घेतलेली आहे. मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी 1 चमचाभर तेल घातलं. त्याच्यामध्ये जिरे मोहरी घातले, छान तडतडू दिले. त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालायचा, हळद घालायची. आता याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली मोड आलेली मटकी घालून घ्यायची आणि छान अशी परतवून घ्यायची. अशा पद्धतीने ही मटकी जेवढी छान परतवताल तेवढी आपल्या भाजीला चव छान लागते. मस्त छान अशी परतवून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. काय होतं, बराच वेळा आपण भाजीला काही नसलं किंवा आपल्याला त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. मग अशा पद्धतीची भाजी तुम्ही जरा केली तर 1 भाकरीऐवजी 2 भाकरी खाताल. तर ही अशा पद्धतीची भाजी नक्की करून बघा. 2-4 प्रकारच्या भन्नाट चवीच्या मस्त अशा सुंदर भाज्या मी तुम्हाला दाखवत आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला असेल किंवा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे. व्यवस्थित असं छान मिक्स करून घेऊया. मीठ बेतानच घालायचं आहे इथं आणि परत आपल्याला भाजीलाही घालायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून घेऊयात. व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया आणि ही मटकी अशी छान अशी शिजत ठेवूयात. एक मिडियम गॅसवर ठेवू. तोपर्यंत आपण मटकीसाठी लागणार मसाला तयार करून घ्या. इथे मी जाळीवरती 2 मोठे कांदे घेतले आहेत. त्याच्यामध्ये 1 सुकं खोबरं घेतलेलं आहे. हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजताना असं एकसारखं फिरवायचं म्हणजे एकाच जागेला सगळं भाजलं जाणार नाही. चहूकडून आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे, कांदे आणि सुकं खोबरं. आता हे भाजून झाल्यानंतर अशा पद्धतीने कांद्यालाही फिरवायचं व्यवस्थित असं, म्हणजे एकसारखा भाजला की छान असा कलर आपल्या भाजीला येतो. आता 2 कांदे, आल्याचा 1 इंच तुकडा, 10-12 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि खोबरं हे छान आपल्याला मिक्सरमधून फाईन अशी बारीक पेस्ट करायची. आता मटकी बघू झाली का? मटकी छान शिजलेली आहे. गॅस बंद केलेला आहे. आता बघू शकता मटकी सुंदर मऊसूत झालेली आहे. हे पहा. तर आता ही मटकी छान झालेली आहे. आता आपण रस्सा मटकीची भाजी करूया. तर कढईमध्ये 2 चमचे तेल टाकूयात. जिरे घातले, मोहरी घातली, छान तडतडू दिलं. आता याच्यामध्ये आपण जो मसाला तयार केला होता तो अशा पद्धतीने मी वाटून घेतलेला आहे. मऊसूत असा करायचा आणि हा छान परतवून घ्यायचा. आणि बाउलमध्ये जो मसाला राहिलेला आहे तो पाणी घालून आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचा. सगळा आपल्याला मसाला वापरायचा आहे. तर छान परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत, कच्चेपणा जाईपर्यंत. एक 10 मिनिट 15 मिनिटपेक्षा कमी आपल्याला हे छान परतवून घ्यायचे. 5 मिनिटामध्ये छान तयार होतो. गॅस मोठा नाही करायचा, मिडियमच ठेवायचा. आता इथे अर्धा चमचा हळद घालत आहे, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा घरगुती मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालत आहे. थोडंसं आपल्याला इथे कढीपत्त्याची 4-5 पानं घालायची आहे. कढीपत्त्याची पाने मी आत्ता घालत आहे, गरम तेलात घालत नाही, नाही अशी ती थोडंसं कलर चेंज होतो. हिरवा कलर राहण्यासाठी याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. त्याच्यानंतर चिमूटभर हिंग घालायची. हिंगाने छान चव येते आणि हिंग पचायलाही मदत करतो. अशा पद्धतीने व्यवस्थित छान भाज्या सगळ्या परतवून घ्यायच्या तेल सुटेपर्यंत, त्याचा कच्चापणा जाईपर्यंत. जेवढी भाजी छान परतून घेतात तेवढी छान अशी सुंदर भाजी लागते आणि तवंगही छान येतो. काय होतं, बऱ्याच वेळा आपल्याला गडबड असते तर अशा वेळेस या भाज्या करता येत नाही. पण ज्यावेळेस तुम्हाला वेळ असेल सुट्टीच्या दिवशी तुम्ही अशा मस्त झणझणीत तरीदार भाज्या करू शकता. आठवड्यातून एखाद दिवशी अशा पद्धतीची भाजी खाऊ शकता. आता इथे मी चवीनुसार मीठ घालते. इथे मी थोडंसंच मीठ घातले कारण आपण मटकी शिजतानाही थोडं मीठ घातलेलं आहे, त्यामुळं मीठ हे बेताने घालायचं आहे. आता थोडं इथे मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यातलंच थोडंसं पाणी घेतलं आणि हे या मसाल्यामध्ये घातलं. जो मिक्सरच्या भांड्यात बाउलमध्ये मसाला राहिला होता त्याच्यामध्ये गरम पाणी घातलं आणि हे मसाल्यामध्ये घातल्याने थोडा 5 मिनिट छान मसाला शिजवून घ्यायचा. बघू शकता किती छान तवंग आलेला आहे. छान असा मिनिटभर मसाला शिजला, तवंगही छान येतो. तर तुम्हाला अशा पद्धतीच्या भाज्या आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आता छान तवंग आलेला आहे, बघू शकता. हे पहा किती सुंदर असा तवंग झालेला आहे आणि मसालाही छान परतवून गेलेला आहे. एकदम छान आपण फाईन पेस्ट केलेली आहे. आता याच्यामध्ये शिजलेली मटकी घालून घेऊया. त्यामुळे मटकी शिजवून घेतल्यामुळे काय होतं, भाजीला चवही छान लागते आणि भाजी शिजायला मदत होते. त्यामुळे खूप वेळ मटकी शिजायची वाट पाहावी लागत नाही तुम्हाला. एका साईडला छान मटकी शिजवून घेतली की सुंदर होते. आता हे बघा मटकी मसाले छान एकमेकात असे मिक्स झालेले आहेत, एकजीव झालेले आहेत.
छान असं तवंग आलेलं आहे. आता याच्यामध्ये जे मगाशी गरम केलं होतं पाणी ते घालायचं. आता ते कोमट झाले तर ते व्यवस्थित पाणी घालून घेऊया. बऱ्याच वेळात आपण जेव्हा रस्सा भाज्या करतो तर कोमटच पाण्याचा वापर करायचा. कोमट पाणी वापरल्याने छान तवंग येतो, चवही छान लागते. काय होतं, थंड पाणी घातलं तर कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने बघायची. जर तुम्ही गरम पाणी घातलं नाही किंवा थंड पाणी घातलं, टेम्परेचर नॉर्मल व्हायला परत वेळ लागतो, परत उकळायला वेळ लागतं. गरम पाणी घातलं की उकळी पटकन येते. ऑलरेडी आपण मटकी छान शिजवून घेतले, फक्त 1 मिनिटभर उकळी आली अशा पद्धतीने की गॅस मिडियम करायचा. आता याच्यामध्ये कसुरी मेथी घालत आहे. कसुरी मेथी ऑप्शनल आहे, चव छान लागते, नाही घातली तरी काही हरकत नाही. अशी ही भाजी सुंदर लागते. आता गॅस बारीक करूया एकदम. 5 मिनिटांनी गॅस नंतर भाजी उकळी आली की बंद करूया. 5 मिनिटं झालेले आहेत, गॅस बंद केलेला आहे. बघू शकता किती छान असा तवंग आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही भाजी नक्की करून बघा. भाकरीसोबत भातासोबत खूप मस्त लागते, चवीची लागते. त्यानंतर आता आपण दुसरी भाजी करणार आहोत. तूर असते जी आपण तुरीचं वरण करतो, तर त्याचीच अख्खा तूर, जी डाळ करायच्या आधी जो तूर असतो अख्खा, त्याची आपण आज भाजी करूयात. आता इथे एका बाउलमध्ये 1 वाटी मी अख्खे तूर घेतलेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीचे असतात. कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात मिळतात, सहज उपलब्ध होतात. आता हे तूर काय करायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे, 4 ते 5 तास पाण्यात भिजत ठेवायचे आणि मग उकळून घ्यायचे. आता उकळून घेताना ज्या तुम्ही कुकरला लावतात त्या थोडंसं मीठ घालायचं आणि तेल घालायचं. हे कच्चेच उकडायला लावायचे नाही, 5-6 तास छान भिजत घालायचे. आता मी 5-6 तास तूर उकडायला भिजत घातली होती. आता पाणी छान उकडून घेतले, त्याच्यामध्ये तेल घातलं, थोडं मीठ घातलं. हे बघा, उकडून झालं ही अशा पद्धतीची तूर दिसते, मस्त खूप छान लागते चवीला. आता त्याच्यामध्ये मसाल्यासाठी थोडी कोथिंबीर, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, हे छान मी ओबडधोबड असं कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यात. तुम्ही मिक्सरवरही घेऊ शकता. जेव्हा आपल्याला खूप वेळ असतो सुट्टीच्या दिवशी, तुम्ही अशा ओबडधोबड मसाले खलबत्त्यात वाटून घेतल्या तेव्हा या भाज्या छान लागतात, चवीला सुंदर लागतात. जरा जुन्या आठवणी आपल्या ताज्या होतात. पूर्वी आपली आई अशीच करायची. तर आता इथे मी कढई ठेवली आहे. 2 चमचे तेल घालायचं, जिरे मोहरी घालायचे, बारीक चिरलेला वाटीभर कांदा घालायचा, टोमॅटो घालायचा. टोमॅटो मऊ होईपर्यंत छान परतवून घ्यायचं. कांदा पटकन मऊ होतो, पण टोमॅटो मऊ व्हायला वेळ लागतो. आता याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं होतं खलबत्त्यामध्ये ते घालायचं, हळद घालायचं. हे सगळं एकजीव होईपर्यंत छान परतवून घ्यायचं. अशा पद्धतीने एकसारखं परतवून घ्यायचं. बघू शकता तुम्ही मसाले छान, टोमॅटो, कांदा हे छान असे एकजीव झाले की आपल्याला परतवून घ्यायचे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं. मीठ फोडणीतच घालायचं, म्हणजे टोमॅटो मऊ व्हायला मदत होते. टोमॅटो एकदम स्मूथ असा झाला पाहिजे, असा मोठा नाही ठेवायचा. आता याच्यातच मी अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे, अर्धा चमचा ठेवणीतला मसाला घालत आहे, पाव चमचा मी कांदा लसूण मसाला घालत आहे आणि काळा मसाला आहे माझ्याकडं, तोही घालत आहे. हे छान असे मसाले मिक्स करून घेऊया. काळ्या मसाल्याने सुद्धा चव छान लागते. काळा मसाला म्हणजे जो आपण गोडा मसाला करून ठेवतो तो, त्याने आमटी खूप सुंदर होते. अशा पद्धतीने छान टोमॅटो, कांदा आणि हे मसाले आणि जे आपण वाटण केलं होतं हे व्यवस्थित एकजीव होईपर्यंत छान असे परतवून घ्यायचे. त्याला मीठ घातल्यामुळे पटकन टोमॅटो मऊ होतो आणि तेल छान असं सुटतं. आता याच्यामध्ये जे आपण तूर शिजवून घेतली होती की नाही, ती आता ही तूर घालूया. आता तूर शिजवताना सुद्धा आपण थोडं मीठ घातलं होतं, फोडणीतही मीठ घालायचं. त्यामुळे मीठ घालताना थोडा हात राखून घालायचं, नाही तर खूप जास्त मीठ होऊ शकतं. थोडं थोडं घालायचं. छान परतवून घ्यायचं. अशा पद्धतीने खूप सुंदर लागते. अशी मोकळी जरी उसळ केली ना, नाश्त्याला खूप भारी लागते. तर करून बघा अशा पद्धतीची भाजी. छान परतवून घ्या. याच्यातही आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. सगळ्या भाज्यात गरम पाण्याचा वापर करायचा. रस्सा भाज्यामध्ये बऱ्यापैकी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. छान भाज्या होतात. बघा, तवंग आहे तसं जातो, कुठेही तवंग गायब होत नाही, कारण गरम पाणी घातल्याने छान तवंग येतो, मस्त सुंदर असा. यालाही जास्त वेळ लागत नाही, कारण आपण तूर जास्त शिजवून घेतलं. थोडंसं मिक्स करायचं, थोडा मोठा गॅस करायचा, एक छान उकळी येऊ द्यायची. 5 मिनिटानंतर अशी उकळी येते. उकळी आली की मस्त असं छान मसाल्याशी मुरले गेले पाहिजे भाजी, खूप छान लागते. मग 5-10 मिनिटानंतर गॅस बारीक करून घ्यायचा. बघू शकता खूप सुंदर अशी झालेली आहे. भाकरीसोबत, सगळ्या पोळीसोबत वरण भात खूप मस्त लागते. आता गॅस बारीक करूया. 1 मिनिटभर बारीक गॅसवर ठेवूया, एका भांड्यात काढून घ्या. बघू शकता किती सुंदर भाजी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता दुसरी भाजी घेऊया. आता ही आहे चवळी. चवळी ही मी 4-5 तास भिजत घातली होती.
कुकरमध्ये 3-4 शिट्ट्या करून मऊसुदाची शिजून घ्यायची आहे. शिजायला ठेवायच्या आधी थोडंसं मीठ टाकायचं, मिक्स करायचं म्हणजे सगळीकडे असं मिक्स होतं. आता कुकरच्या भांड्यात थोडं पाणी घालायचं, 2-3 शिट्ट्या करायच्या. शिट्ट्या होईपर्यंत इथे मसाला करून घ्या. थोडीशी कोथिंबीर घ्यायची, 1 टोमॅटो घ्यायचा, 1 कांदा घ्यायचा, 1 या 2 घ्यायचा, 10-12 लसणाच्या पाकळ्या. तुम्ही भाजी किती करताय त्याच्यावर कांदा टोमॅटोचं प्रमाण अवलंबून आहे. आणि इथं मी घेतलेलं आहे सुकं खोबरं, हे छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. आता बघू आपण चवळी शिजली का बघून घेऊया. पाहू शकता चवळी छान मऊसूत झालेली आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं, मोहरी घालायची, जिरे घालायचे, छान तडतडू द्यायचे. जेवढी छान तडतडू देताल मस्त अशी खमंग फोडणी होते, चव छान लागते. आता जे आपण मगाशी वाटण केलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे, व्यवस्थित परतवून घ्यायचं. आता हे कसं पाणी घालून आपण वाटण केलेलं आहे त्यामुळे यातला पाणी थोडंसं उडेपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडी हळद घालायची, लाल तिखट घालायचे, तुमच्याकडे जे मसाले असेल ते घालायचे. कडधान्यांना जरा झणझणीतच छान लागतात कडधान्य, त्यामुळे थोडंसं मी जास्त तिखट घालत आहे. चमचाभर लाल तिखट घालत आहे, घरातला मसाला घालत आहे, कांदा लसूण मसाला घालत आहे. आता हे छान व्यवस्थित परतून घ्यायचं. यातलं पाणी पूर्ण जाईपर्यंत मस्त तवंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत. थोडंसं याच्यामध्ये हिंग आणि मी कढीपत्ता घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं. थोडं चवीनुसार मीठ घालायचं, मीठ फोडणीतच घालूयात म्हणजे छान अशी तवंग आपल्या भाजलेले आहेत. आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल आवडत तर नाही घातले तरी काही हरकत नाही. साखरेने जरा तवंग चांगला यायला मदत होते आणि मसाले छान परतून जातात. बघू शकता छान परतले गेलेले आहेत मसाले, पाण्याचा थोडाही अंश राहिलेला नाही आहे. मस्तच असे मऊसूत असं मसाला छान झालेला आहे अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये ही चवळी घालून घेऊया. चवळी खूप मऊसूत झालेली आहे. कडधान्य मस्त शिजले ना की भाजी शिजायला वेळ लागत नाही, फक्त मस्त छान उकळी आली की तयार होतात आपल्या भाज्या. तर याच्यामध्ये घालूयात ही मस्त शिजलेली चवळी, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गरम पाणी घालायचं. आता बघू शकता इथे तुम्हाला किती भाजी हवी आहे, पातळ किती कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्याच्यावर तुम्ही ते पाणी घालू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने मी पाणी घातलेलं आहे. मस्त उकळी येऊ द्यायची, थोडं मीडियम गॅस करायचा, लो टू मीडियम. नंतर चांगली उकळी आली की गॅस बंद करायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. बघू शकता खूप सुंदर ही चवळीची भाजी झालेली आहे. चवीला अप्रतिम लागते. भाजी भाकरी पोळी सोबत डब्यालाही नेऊ शकता तुम्ही, ऑफिसच्या डब्याला. बघू शकता किती छान झालेली आहे. अशा पद्धतीने चवळीची भाजी खूप छान झालेली आहे. अशी कन्सिस्टन्सी जर तुम्ही ठेवली तर या तुम्ही ऑफिसलाही भाज्या घेऊन जाऊ शकता. आता चौथी भाजी करूया आपण वाटाणा. इथे पांढरा वाटाणा मी छान 4 ते 5 तास भिजत ठेवला होता. नंतर आपल्याला कुकरमध्ये छान शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने 3-4 शिट्ट्या करायच्या. मस्त आतपर्यंत शिजला पाहिजे, पोटापर्यंत. काय होतं, जेव्हा तुम्ही शिजवताल तेव्हा पाणी कमी घालायचं, 3-4 शिट्ट्या करायच्या, जास्त शिट्ट्या नाही करायच्या. आता कढईमध्ये तेल घालायचं, 2 चमचे तेल घालायचं, जिरे मोहरी घालायचं, बारीक चिरलेला कांदा घालायचा, टोमॅटो घालायचं. हे छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. वाटाण्याची भाजीसुद्धा खूप सुंदर लागते. आणि घालायचं हळद आणि जे लसूण कोथिंबीर धोबड वाटलं होतं आपण ते पण याच्यात घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं, मस्त असं परतवून घ्यायचं. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं. अशा पद्धतीने फोडणीत मीठ घातलं की टोमॅटो पटकन परतला जातो. आता इथे मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे, लाल तिखट घातलेला आहे, घरातला ठेवणीतला मसालाही घातलेला आहे. व्यवस्थित मिक्स करूया. हे मसाले मी सगळे घरीच केलेले आहेत, मी विकतचे मसाले वापरत नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या. बघू शकता तुम्ही किती स्मूथ असं मऊ झालेलं आहे, तेलही सुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये हे पांढरे वाटाणे मस्त शिजलेले आहेत तेही घालून घेऊयात. मसाले आणि वाटाणे छान एकजीव होईपर्यंत असे मिक्स करून घ्यायचे, परतून घ्यायचे, म्हणजे सगळे मसाले आपले त्या वाटाण्याला लागतात. बघू शकता तेलही सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण घालूया गरम पाणी, मस्तपैकी गरम पाणी घालूयात, उकळी येऊ देऊया. अशा पद्धतीने उकळ्या आली गॅस बारीक करायचा. आता छान असं पाणी घालून मिक्स करूया. सुंदर लागते, चवीला अप्रतिम लागते ही सुद्धा भाजी. न खाणारे सुद्धा बोटं चाकत खातील. बघू शकता उकळी आलेली आहे, गॅस बारीक करायचा. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट तुमच्यावर, कुठली किती भाजी पातळ हवी किंवा कशी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटू.